जातोय भालका तीर्थ आहे. इथं त्यांनी अटॅक झाला होता श्रीकृष्णावर आणि नेक्स्ट लोकेशनला आपण जे चाललोय. वेलकम बैक टू चैनल, वेलकम बैक टू द नवीन वीडियो गाइस एंड वासरूज. सो अलविदा कहने का टाइम आ गया इस रूम को, इस वन रूम और द्वारका को भी. द्वारका से अपन निकल रहे. कल के व्लॉग में मैंने बोला नेक्स्ट लोकेशन में रिवील करूंगा कल के व्लॉग में, मतलब आज अभी स्टार्ट करके कहाँ नेक्स्ट डेस्टिनेशन है अपना. तर मित्रांनो, आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे सोमनाथ. तर गुजरातचं पूर्ण ऑल ओव्हर गुजरात कव्हर करायचं होतं आपल्याला. गुजरात कव्हर कर रहे अपन पूरा. तो भाई उसमें अपन कवर करेंगे सोमनाथ. तो अभी सोमनाथ के लिए निकल रहा मैं. अभी मेरा 15 मिनट में बस है. फिर भी मेरे को कोई पड़ी नहीं है, कैंसिल हुई तो भी ऐसा नहीं जाना है, बट चिल रहता हूँ मैं. मेरे को पता है कि 15 मिनट में ठीक है, हो जाएगा. मेरे को अभी चाय पीना है, जलेबी फाफड़ा खाना है. जलेबी फाफड़ा का मैं भी कैंसिल कर सकता हूँ, सिर्फ चाय पीऊँगा क्योंकि उधर मेरे को एक शॉट लेना है रील का, तो ज़्यादा इम्पोर्टेंट है. लेट्स गो, निकलते हैं अभी. अभी बजे 9:10, 9:30 को मेरा है बस. लेट्स गो. तो मिलता हूँ मैं चाय के दुकान पे या फिर बस बोर्ड कर दे डायरेक्ट. यो तो गाइस, सुबह का नाश्ता अपन कर रहे जलेबी है, ये खा लिया. तो आज यही खाते खाते फिर चाय भी पीना, चाय पी के निकलते हैं फिर बस पे लिए. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू. सो निघून गेलो आपण, बस बोर्ड केली आणि आपण सोमनाथसाठी निघून गेलेलो. व्ह्यू बघा तुम्ही, पवन चक्की. गाइस टच डाउन टू सोमनाथ. सोमनाथला पोहोचलोय. सोमनाथ को पहुंच चुके हैं अपन और बहुत ज्यादा धूप है यहाँ पे. नहीं आना है क्या तुझे? तो एक बच्चा था, गुजराती में बोला हो कि व्लॉग में मुझे लेगा क्या. सही था, क्यूट था. तो यहाँ पे रिक्शा वाले बोल रहे हैं 1 किलोमीटर भी डिस्टेंस नहीं, हार्डली पैदल चल के जा रहा हूँ मैं. 800 मीटर या फिर 700-800 मीटर होगा, उसके 100 रुपये बोल रहे. तो हम भी पिलग्रिमेज सिटी से आते हैं, मतलब नाशिक. नाशिक मध्ये आपल्याला पण माहिती की किती लुटतात हे लोक. सो बट ठीक आहे, चालत जाऊ शकतो म्हटलं. काय 800 मीटर इज नॉट अ बिग डील. सो चालत जाऊ. आणि मला हॉटेल करू की नाही करू, कारण मला लगेच संध्याकाळी रात्री आपली बस आहे 9 वाजता, रिटर्न टू अहमदाबाद अँड देन अहमदाबाद टू नाशिक. सो 9 वाजता बस आहे माझी. 9 वाजेपर्यंत आपल्याकडे टाइम आहे सोमनाथ अँड ऑल कव्हर करायचं. लेट्स सी काय काय कव्हर होतो. गाईज, मित्र आणि मैत्रिणींनो, इथं माहोल असा आहे की बॅग जमा करावं लागते आणि मला हेच पाहिजे होतं. बघताय तुम्ही, म्हणजे काही देवाचे प्लॅन्स आहे ना. म्हणजे मला असं वाटलं होतं इथं मला हॉटेल करावं लागेल, पण माझ्या डोक्यात होतं की यार मला हॉटेल नाही करायचं. सो हॉटेल करायची गरजच नाही. इथं बॅग जमाच करावं लागते. तुम्ही हॉटेल करा, काय करा, तुमची बॅग इथून मध्ये तुम्ही मंदिरात नेऊ नाही शकत. आता इथून समोर हा बीच आहे, तो दिसतो तो बाबाला बीच आहे पूर्ण. आणि इकडं पाठीमागे मंदिर आहे जे मी दाखवतोच तुम्हाला. आणि सीन असं आहे की आता मी बॅग ठेवून दिली. आता मोबाईल आणि वॉच सुद्धा अलाउड नाही इथं. वॉच म्हणजे डिजिटल वॉच असेल तर अलाउड नाही, आपली नॉर्मल आहे तर चालून जाईल. सो मोबाईल तर जमा करावा लागेल आणि मग दर्शन होऊन जाईल सोमनाथ मंदिराचं, ज्योतिर्लिंगाचं. सो पहिले आपण दर्शन करून घेऊ, नंतर त्याच्यासोबत असणारे 3-4 मंदिर आहे ते पण एक्सप्लोर करायचे. आणि 9 वाजता बस आहे. सगळं सॉर्टेड होतंय नाही का प्लॅनिंगनुसार. सो मला हेच पाहिजे होतं, म्हणजे महादेवाची कृपा बा, की म्हणजे मॅजिक आहे यार. हे सगळं मॅजिक आहे. जे काय घडतंय ना, सगळं मॅजिक आहे. माझी ट्रिप एवढी सक्सेसफुल जाते, सगळं काय होतंय. खरंच थँक्यू गॉड, थँक्यू महादेव. काय बोलू, शब्दच नाही आता. आता भूक पण लागली होती, पण म्हटलं सकाळी नाश्ता केला तर पहिले दर्शन घेऊन घेऊ. हे मंदिराचं दर्शन झालं की आपण जेवण करू आणि मग बाकीचे राहिलेले 3-4 जे मंदिर आहे ते एक्सप्लोर करू. सो लेट्स गो. आता मी तुम्हाला फक्त मंदिर दाखवून देतो आणि इथं समोर आपले हे कबुतरांचं त्यांना खायला दाणे वगैरे. सो आता तुम्हाला मंदिर दाखवतो मी. ते समोर मंदिर आहे गाईस, दिसलं का? आता आत जातो, पहिले मोबाईल जमा करतो, मग आत जातो. तो डायरेक्ट भेटतो मी तुम्हाला दर्शन झाल्यावरच. वाइज हो गया अपना दर्शन फाइनली. और अभी अपन आए थे, सॉरी, अभी अपन आए थे जैसे मैं इधर रख देता हूँ.
यस। तो अभी अपन आए थे खाना खाने स्वाद होटल करके। मैंने ChatGPT से पूछा तो उसने बताया तो वहाँ से अराउंड 1 किलोमीटर था मंदिर से। तो इधर आ गया, अभी खाना खाते कैसा रहता है देखते। पंजाबी थाली है कोई तो भी। और दूसरा भाई इतना सही है सोमनाथ मंदिर, एकदम सही है। मतलब इतना हाई सिक्योरिटी है ना इधर कि मतलब मैं बता नहीं सकता। सिक्योरिटी भी टाइट है और अंदर मोबाइल वगैरह कुछ अलाउड नहीं है। बट जो बनाया है ना अपने, मतलब जो भी टेम्पल का स्ट्रक्चर है, जे पण स्ट्रक्चर आहे मंदिराचं खूप सुंदर आहे. एवढं भारी बनवलेलं आहे त्यांनी की म्हणजे प्रत्येक स्कल्पचर एकदम भारी आहे. आणि त्याला लागून डायरेक्ट समुद्र आहे. अरबी समुद्र, कोणता समुद्र म्हणता येईल आय डोंट नो, ते मला सर्च आउट करावं लागेल. पण भाई जो काही तो ॲटमॉस्फिअर, जो काही तो ॲम्बियन्स किंवा ज्या काही तो सराउंडिंग आहे ना मंदिराचा, एकदम बाप आहे, नेक्स्ट लेवल आहे. आणि म्हणजे जे मॅनेजमेंट आहे ना त्यांचं ते एकदम बेस्ट वाटलं मला. म्हणजे मी असं मॅनेजमेंट कधी बघितलं नव्हतं. आता थाळी आली आपली पंजाबी थाळी, तो ही खाऊ. कसे राहते ते पण सांगतोच. आणि दुसरी गोष्ट इथं ना भालका भलका म्हणून मंदिर आहे. म्हणजे तिघ चारी अजून मंदिर आहेत. आपलं सोमनाथ मंदिर सोडून ते कम्प्लीट करायचे मला. सो ते तिच्यातले 1-2 मंदिर आहे ना थोडे लांब आहे. सो मग मी ऑटोवाल्यांना जस्ट विचारले, पाहिजे असे ऑटोवाले राहता इथं. सो त्या ऑटोवाल्यांना विचारलं की मला जायचं आहे तर किती घेणार. सो हलका मंदिरचे 200 रुपये त्याने मला सांगितले. आणि ह्या हॉटेलपर्यंत यायचं होतं मला स्वाद हॉटेलला. सो त्याचे तो 100 रुपये बोलला. आणि 700-800 मीटरच होतं. शेवटी मग मी म्हटलं चला ट्राय करून बघू. आता मला माहित नाही सोमनाथ सिटी आहे की गाव आहे, गाव टाईप वाटतंय पण सिटी आहे, खूप वेल स्ट्रक्चर आहे. सो मग मी काय केलं, रॅपिडोवरनं बुक केली बाईक. आणि लिटरली 15 रुपयात मी या होटलला आलो. जस्ट 15 रुपीज में मैं मंदिर से ये होटल तक आया. तो मैं अमेज हो गया एकदम. मतलब भाई ये कैसे हो सकता है, इधर भी रैपिडो चल रहा है तो रैपिडो चल रहा है. अगर आओगे तो ये मतलब जो ऑटो है उनसे उनके साथ मत जाओ, कुछ भी रेट बता रहे तो तुम रॅपिडो करा. रॅपिडो इज द बेस्ट सोल्युशन इन सोमनाथ साईड. आणि हेच सोल्युशन मी खूप यूज केलेलं द्वारकामध्ये पण सेम. द्वारकेत पण रॅपिडो आहे आणि इथं पण आहे. तो आता मी खातो मग बोलतो तुमच्याशी. आणि आपल्याला ते दोघं तिघं मंदिर कव्हर करायचे. आपल्याकडे बरंच टाईम आहे, आता वाजले 4 आणि 9 वाजता आपली बस आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1, 2, 3, 4, 5 तास आहे आपल्याकडे. 5 तास मला तिघे चारी मंदिर आहे ते कव्हर करायचे. आणि आता पहिले जेवण करतो, जेवण करून अर्धा 1 तास होईल, 5 वाजेला निघू. सो 8-8:30 पर्यंत आपण ते तिघे चारी मंदिरं कव्हर करू. आणि बीच साईड चांगलं आहे पण मग कसं जाता येईल बघावं लागेल. बीच नाही म्हणता येणार त्याला, घाट म्हणू शकतो आपण. सोमनाथच्या लागून पूर्ण म्हणजे अशी पाण्याचा तो पट्टा आहे नाही का, पूर्ण समुद्र समुद्र आहे. दूरपर्यंत पाणीच पाणी दिसतं होतं. सो ते बघायला भेटलं तर ते पण नक्की बघू. पहिला मी जेवण करतो मग बोलतो. सारे नाव सोमनाथ भी का मंदिर जा रहा हूँ मैं. उधर जाते हैं, उधर से फिर अगला वाला ये आ गए अपन भालका तीर्थ मंदिर. और अभी अंदर चलते दर्शन लेते. मैं मंदिर एक्सप्लोर कर रहा था ये भालका का. तो इधर ये कुंड मिला मेरे को. तो ऐसा कुंड है. और ये भी इधर मंदिर है, ये वाला मेन मंदिर है. तो होटल का बोलूँ तो वो जो होटल में मैंने अभी खाना खाया पंजाबी थाली, इट्स नॉट दैट वर्थ इट मेरे को. मतलब जैसे रिव्यूज ChatGPT ने दिए वैसा इतना अच्छा नहीं था खाना, मेरे को पसंद नहीं आया. और अनलिमिटेड भी नहीं था, लिमिटेड था. इससे अच्छा तो मैंने 220 में द्वारका में खाया था अनलिमिटेड वाला, और उसका टेस्ट भी बहुत सही था. इधर टेस्ट भी अच्छा नहीं था और रेट भी थोड़ा 270 एंड ऑल दैट था. तो इतना मेरे को पसंद नहीं आया. तो अभी ये मंदिर होने के बाद और एक मंदिर है जो कि अपने को गौर करना है. तो लेट्स गो, वो उसका दर्शन करते. ये सामने एक मंदिर है, उसका भी दर्शन कर लेते और फिर निकलते इधर से. तो ये 5 किलोमीटर, 5 से 6 किलोमीटर दूर वाला था ये भालका तीर्थ क्षेत्र. जहाँ पे मतलब श्रीकृष्णांनी जेव्हा बाण मारला गेला होता त्यांना, म्हणजे अटॅक झाला होता त्यांच्यावर.
तेव्हा इथून आता जे नेक्स्ट डेस्टिनेशन आपण जाणार आहे दुसऱ्या मंदिरात, त्या मंदिरात त्यांनी मग तिथं विद्या प्राप्त केली होती. म्हणजे इथं त्यांच्यावर अटॅक झाला होता आणि तिथं त्यांनी विद्या प्राप्त केली. सो तिथं आता नेक्स्ट लोकेशनला आपण जाणार आहे. त्याचं नाव मला आठवत नाही, मी एकच सेकंदात तुम्हाला सांगतो. आणि लगेच निघू आपण तिकडं. तिकडचं दर्शन घेऊ. आता वाजले 4:45, 5 वाजले. तिथं किती टाइम लागतो बघू. नंतर मग एका ठिकाणी बसून घेऊ. 9 वाजता आपली बस आहे. 2-3 तास काढायची तशी. लेट्स सी, बघू. संध्याकाळचं पण जेवण करून घेऊ वाटलं तर. आणि मग बसमध्ये बसल्यानंतर मग टेन्शन नाही, डायरेक्ट सकाळी अहमदाबाद. सो असं सगळं प्लॅन आहे. लेट्स सी, बघू. आता एकच डेस्टिनेशन राहिलं शेवटचं मंदिर, ते त्याचं दर्शन घेऊ. आणि मग एखाद्या ठिकाणी बसून मला व्लॉग एडिट करायचे आहे यार. सगळं पेंडिंग पेंडिंग पडत चाललंय. म्हणजे तशी मी काही नाही करते, खूप रिलॅक्स करतोय, सगळं काही शूट करतोय पहिले. आता जे राईट मोमेंटला चालू आहे ते, पण मग मागचं राहून जाते सगळं. सो एक 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 एडिट करतो मी आता आणि ते तसं तसं अपलोड करतो. सो निघतो आता मी, थोडं पाणी वगैरे पितो आणि मग निघतो इथून नेक्स्ट मंदिरात. त्या मंदिराचं नाव, लोकेशन मी तुम्हाला सांगतो लगेच एका सेकंदात. नेक्स्ट डेस्टिनेशनचं नाव आहे देहोत्सर्ग तीर्थ. देहोत्सर्ग तीर्थ, तिथं जायचं आपल्याला. तेवढंच एक राहिलंय, बाकी ऑल डन. काम 25 निकलते अभी इधर से. और यस, निकलते फिर देहोत्सर्ग तीर्थ पे. हे जे तीर्थ आपण आता केलं हे भालका तीर्थ आहे. मी नाव एकदम विसरून जातोय. भालका तीर्थ आहे. इथं त्यांनी अटॅक झाला होता श्रीकृष्णावर. आणि नेक्स्ट लोकेशनला आपण जे चाललोय त्या लोकेशनला त्यांनी विद्या प्राप्त केली. सो लेट्स गो, जाऊ तिथं. देहोत्सर्ग पोहोच चुके हैं और अभी यहाँ पे नारद पी रहा हूँ मैं एक साइड, यहाँ पे दिया हुआ है गोलेकनाथ तीर्थ देवोत्सव, गीता मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, कृष्णचरण पादुका जी, बल्लदेव जी गुफा, काशी मंदिर वहाँ। अरे भाई, सब एक ही जगह है भाई. चलो लेट्स गो, दर्शन लेते. ये क्या कुछ निकाली, लक्ष्मी नारायण मंदिर है. ऐसे बहुत सारे मंदिर है यहाँ पे. उसके सारों के दर्शन ले रहा हूँ मैं. जैसे कि सामने और अंदर अभी इसके बाजू में भी बहुत सारे, वो भी देखते हैं अपन. 3-4 मंदिर है और इसके सामने बैठने के लिए भी स्पॉट सही है. साइड वाले के दर्शन लेके अभी नीचे मंदिर है. अब बाहर देखते हैं. और भाई जो मी बसायला जागा दाखवली होती, सगळेजण इथं बसलेले आहे बघा पाठीमागं. गवत टाईप टाकलेले आहे. आणि इथं बघा तुम्ही, काय व्ह्यू आहे भाई, क्लास व्ह्यू आहे एकदम. काय पाहिजे अजून, किती बाप व्ह्यू आहे. इथं थोडंसं आहे, काय करताय बाबा. भाई हा व्यू काय आहे भाई, काय व्ह्यू आहे. वो वहां से ही थोड़ा दूर, मतलब दूर नाही, 200-300 मीटर ठिकाणी संगम घाट था. आता तिथं जाऊ, त्रिवेणी संगम घाट बघू. कारण तिथून मी गाडी बुक करत होतो रॅपिडोसाठी, आणि रॅपिडो अवेलेबलच नव्हती नाही का. म्हणजे ते लांबचं अंतर काहीतरी दुसरं दाखवत होतं, जिच्यात मला 90 रुपीज दाखवत होते, 90 रुपये. जे की फक्त 300 मीटरला एवढं करून देतं नाही का. मग मी नंतर विचार केला की आपण चालत जाऊ. आता त्रिवेणी संगम मध्ये आलोय. तर 3 नद्यांचा संगम आहे का, संगमच आहे की काही व्ह्यू आपण बघू शकतो. मॅन का भारी, मागे पक्षी, कबूतर उडत आहे समोर पाणी. तिथं आरती होत असणार आहे, ठेवलेले आहे ना सगळे, 100% आरती, गंगा आरती. आपल्या नाशिकला होत असेल तशी आरती इथं होत असणार. कारण हे जे ठेवलेले टेबल त्याच याच्याने ठेवलेले, आणि इथं याच्यावरती लोक ते आरती करणारे उभे राहणार. मग आरती करणार. बेस्ट आहे. हे 3 नारायणचा संगम आहे वाटतं इथं.
कबूतर आहे. मध्ये मध्ये मिनटं बसतो आणि लगेच मंदिराकडे निघतो. मंदिराकडे रात्री सोमनाथ मंदिर खूप भारी लाइटिंग वगैरे आहे त्याला, असं मला ChatGPT सांगितलं. सो ते एन्जॉय करेल मी, चहा वगैरे. मग संध्याकाळी 9ला आपली बस येईल, बस बस पकडी करेल. तोपर्यंत हे आपण एक्सप्लोर करू शकतो लाईट शो सोमनाथ मंदिरचा. त्याच्या नियर बाय आपण जाऊन बसून घेऊ. मला ब्लॉग पण एडिट करायचं आहे शांत ठिकाणी. इथं 5 मिनटं बसतो मला घेतली. ओके भाई, मैंने बैग मेरा कलेक्ट कर लिया. 9 बजे अपना बस है, और फिर अभी टाइम पास करने के लिए अभी अपने पास 6 बजे, अभी 6:30 हुए हैं. 9 बजे की बस है अपनी. तो सोचा कि ये बीच साइड जैसा है वो घूम लूँ. अभी इधर आया था, इसका कुछ तो भी 5 रुपीज़ टिकट था. साइकिलिंग भी था इधर, बट मैंने साइकिलिंग किया नहीं क्योंकि साइकिल अवेलेबल नहीं था. नहीं तो मैं साइकिलिंग करने वाला था. फिर एक उंट भी आहे पण इथं. सो उंटाचा तर राईड आपण काय घेणार नाही, फक्त वेव्स एन्जॉय करू. वेव्स बघून येऊ, दाखवतो तुम्हाला वेव्स. वेव्स बघा काय खतरनाक येत आहे. अभी जो मैं दिखाने वाला हूँ इतना सही है यार. पूरी गुजरात ट्रिप में माझं एकच गोष्ट फेवरेट आहे, चहा. भाई मी एवढं प्यायला लागलो ना, मला एवढं आवडायला लागलं आता हे. मी घरी पण पिणार, खूपच जास्त पिणार. आता बस आहे माझी एका तासात, म्हणून मग मी जास्त काही खात नाही. दुपारीच थाळी खाल्ली. तो आता फक्त मंचुरियन ड्राय खातोय आणि हा छास. छास मला प्रचंड आवडायला लागला. मी घरी गेल्यावर पण आता हे प्रत्येक जेवणानंतर डायरेक्ट पार्टी भरून छास मला लागणार. सेकंड राउंड फाइनली बस अभी बोर्ड कर ली मैंने. गुजरात ट्रैवल्स करके जो भी मिली कर ली. अभी सीधा सुबह पोहोचेंगे, सकाळी पोहोचेल मी अहमदाबाद. आणि मग अहमदाबादवरनं उद्या मे बी अहमदाबाद परत एक्सप्लोर करू, असंच फिरेल. आणि संध्याकाळी परत तिथून नाशिक. सो उद्या सकाळी भेटू आपण डायरेक्ट अहमदाबादला, किंवा रस्त्यात पुढे थांबलो तर तिथं भेटूच. आता झोपलं फिरून फिरून. गुड नाईट. सो गुड मॉर्निंग गाईज अँड वासरूज. मी जस्ट पोहोचलो अहमदाबादला पोहोचल्यानंतर हॉटेल चेक इन केले. हॉटेल चेक इन करून थोडं आता फ्रेशन अप होतो, आंघोळ वगैरे करतो, आणि मग आपण जाऊ परत ओशवालला. मस्त ब्रेकफास्ट करू, जलेबी फाफडा आणि दुसरं काही. त्या दिवशी मेथी गोटा ट्राय केला होता, आज वेगळं काहीतरी करू. सो इथून मग संध्याकाळी आपली बस आहे घरी नाशिकला जायला. आणि कालचा व्लॉग मला एंड करायचा होता हा वाला. सो अशी होती आपली पूर्ण सोमनाथचा हा ट्रिप. म्हणजे द्वारकावरनं आपण सोमनाथ आलो. सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं पूर्ण दर्शन घेतलं, सगळे ते तीर्थ कंप्लीट केले. भरका तीर्थ, देन दुसरं काहीतरी नाव नाव होतं, त्या तीर्थाचं नाव नाही आठवते. आणि त्रिवेणी संगम वगैरे सगळं कव्हर केलं आपण सोमनाथच्या. आणि सोमनाथमध्ये दर्शन पण एकदम बेस्ट झालं यार. बेस्ट होती यार ती जागा. म्हणजे मला जाम आवडली, की म्हणजे एकदम सिस्टमॅटिक होतं. विदिन मला असं वाटतं अर्ध्या तास बी नाही, 15-20 मिनिटात माझं दर्शन झालं असेल. एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता आत्तापर्यंतचं माझ्या ज्योतिर्लिंगाचं. नागेश्वर पण तसं बेस्टच होतं, बट ॲज कम्पेअर्ड टू खूप यूज आणि खूप भारी बनवलेलं आहे यांनी. इन्फ्रास्ट्रक्चर पण एकदम जबरदस्त आहे यांचं. चेकिंग 3 वेळा 4 वेळा चेकिंग होते. मोबाईल तुम्ही आत नाही नेऊ शकत. जे काय करायचं तुम्हाला, ते बीचवर तुम्ही फोटोज व्हिडिओ काढू शकता बाहेरून. मंदिरात मोबाईल कोणालाच अलाउड नाही तिथं. सो ते बेस्ट वाटलं. दर्शन पण एकदम फास्ट झालं, सगळं काही एकदम महादेवाच्या कृपेने एकदम बेस्ट झालं. सो आता आलोय, म्हटलं व्लॉग एंड करू हा, आणि घरीच चाललोय आता. तर जर्नी बॅकचा पण व्लॉग नवीन चालू करू, कारण हा खूप मोठा होऊन जाईल. सो व्लॉग कसा वाटला तुम्हाला, सोमनाथबद्दल तुमचं काही मत कसं होतं, सगळं एक्सपिरियन्स. काही क्वेश्चन असतील तुमचे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्कीच आन्सर करेल. बाकी भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम आणि जय सोमनाथ. कहानी है तुझसे मेरी, है तुझ